श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 27 एप्रिल. आजचे बोधवचन. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंच झाला. प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. श्रीराम. अहंकारामुळे माणूस भगवंताला दुरावला आहे. हा मायेचा प्रभाव आहे. नर हा नारायणच आहे, पण देहभावामुळे त्याचा देवभाव झाकला गेला. त्यामुळे नराचा वानर झाला. माणसाला हे कळते. त्याच्या जीवाला जाणीव असते की तो शिवरूप आहे. जीवाला कळते, पण मायेमुळे वळत नाही. दुर्योधन म्हणतो, जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः, जानामि अधर्मं न च मे निवृत्तिः. धर्माधर्म कळूनही त्याच्या हातून अधर्मच घडतो, कारण अहंकार. माणूस धर्मसुद्धा अहंकारानेच करतो. परमार्थात ज्या अहमचा बळी द्यायचा असतो तो अहम अंती त्या माणसाचाच बळी घेतो. एक मोठा उपहासात्मक पण अहंकारी माणसाचं सार्थ वर्णन करणारा संस्कृत श्लोक आहे. अशनं मे वसनं मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे कुर्वाणं कालवृको हंती पुरुष अजन. मी करणारा पुरुष म्हणजे जणू बे करणारा बोकडच. त्या बोकडाचा वध काळरूपी लांडगा करतो. त्याचे जीवन व्यर्थ जाते. एका दुकानात पाटी होती. देहाचा नाही भरवसा, उधार माल द्यावा कैसा. परमार्थाला हे प्रपंचाचे वेष्टन म्हणजे हा ढोंगीपणाचा नमुना झाला. परमार्थ हा गुप्तपणे करायचा असतो. तो आपल्या उद्धारासाठी असतो. त्याचे प्रदर्शन करण्याने त्यात अहंकार मिसळतो आणि तो परमार्थ प्रपंचच होतो. जीसस ख्राइस्ट म्हणत असे, आपल्या उजव्या हाताने केलेले पुण्यकर्म डाव्या हातालाही कळू नये. वाल्या कोळी एकटाच वनामध्ये रामनाम घेत असला. त्याचं जाहीर प्रदर्शन त्यानं केलं नाही. त्याच्या भोवती मुंग्यांनी वारूळ केलं तरी त्याला कळलं नाही, कारण त्याच्या परमार्थात देहभाव म्हणजे अहंकाराचा लेशही नव्हता. आपण सत्यनारायणाची पूजा सुद्धा गाजावाजाने करतो. त्या पूजेने अहंकार सुखावतो, पण परमार्थ मात्र दुरावतो. कारण परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंच होतो. अहंकाराचा परमार्थ खोटा. अहंकाराच्या नाशात परमार्थाचं यश आहे. एका श्रीमंत माणसाने काशी यात्रा केली. तिथे त्याने अहंकार सोडला. गंगा पूजनाचा मोठा सोहळा केला. अहंकार सोडल्याचं त्याने प्रत्येकाला सांगितलं. एक धूर्त माणूस दर 10 मिनिटांनी विचारी, काय सोडलं शेठजी? असं 5-6 वेळा झालं. शेठजी जोराने शिव्या देत अंगावर धावले. ही परमार्थाची प्राप्ती की अहंकार निवृत्तीचं वर केलेलं प्रदर्शनाचं ढोंग. भगवंताने ब्रह्मांडाची निर्मिती केली, पण त्यात कुठेही अहंकार नाही. कर्मात अलिप्तपणा आहे. तैसा अमूर्तची मी किरीटी, पै प्रकृती जय अधिष्ठी, तै साकारपणे नटनटी कार्या लागे. आपणही याप्रमाणे नाटकातील नटाप्रमाणे प्रपंच करावा. राजा काय, भिकारी काय, नटाला सोयर सुतक नाही. असा अहंकार रहित प्रपंच
हा परमार्थच होईल. कर्तव्य प्रामाणिकपणे करावे, कर्तृत्व रामाला द्यावे, फलेच्छा ठेवू नये. स्वधर्माचे आचरण त्याज्य नाही. प्रपंचात स्वधर्माचरण अमृत आहे, त्यात फलहेतू नको. माऊली म्हणते, अमृते तरीच मरिजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मी दोषू पाविजे, हेतुकपणे. प्रपंचातील कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करावी. यत् करोषि यद अश्नासि यद जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. ईश्वरार्पण बुद्धीने केलेली प्रापंचिक कर्मे म्हणजे ती ईश्वर पूजाच होय. पूजा ते विषयोपभोग रचना, निद्रा समाधी स्थितिः, संचारहा पदयोः प्रदक्षिण विधिः, स्तोत्राणि सर्वा गिरो. साधकाचं विषय सेवन हीच ईश्वर पूजा, त्याची निद्रा ही समाधी, त्याचा पदांचा संचार ही प्रदक्षिणा आणि त्याची वाणी ही स्तोत्रस्तुती ठरे. शरीराने कर्म करावे, मनाने अनुसंधान ठेवावे, यात अहंकाराला स्थानच नाही. अहंकार मनात ठाण मांडून बसतो. अनुसंधानाने मनाला व्यापल्याने मनाचे उन्मन होते, तिथे अहंकाराला जागाच नाही. अहंकार रहित प्रपंच म्हणजे परमार्थच. परमार्थासाठी प्रपंच टाकण्याची जरूर नाही. भूमी सोडून कुठे जाता येत नाही. ती भूमी सुजलाम सुफलाम करून तीवर सुखाने नांदावे. त्याप्रमाणे प्रपंच आपल्या परमार्थाची जन्मभूमी आहे. त्यातील अहंकाराचे तण काटेकुटे काढून प्रपंचाचेच रूपांतर परमार्थात करावे. जय श्रीराम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.